आणि केंद्र सरकारने काढलेल्या श्वेतपत्रिकेमध्ये आदर्श घोटाळ्याचा उल्लेख करण्यात आलाय। ही श्वेतपत्रिका काढल्यामुळेच अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम केल्याची चर्चा ही राजकीय वर्तुळात सध्या आहे। आदर्श घोटाळ्याचा तपास अजूनही सुरूच असल्याचा श्वेतपत्रिकेमध्ये उल्लेख आहे आणि त्यामुळेच अशोक चव्हाण भाजपसोबत जात असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। त्यामुळे आदर्श घोटाळा लपवण्यासाठी चव्हाणांचा राजीनामा घेण्यात आला अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली। अशोक चव्हाण यांनी दिलेल्या राजीनाम्याला आदर्श घोटाळा जबाबदार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। मग ही कोणती गॅरंटी आहे? म्हणजे आज जे अशोक चव्हाण गेले असं म्हणतात की त्यांचा आदर्श घोटाळा वगैरे लपवण्यासाठी किंवा आणखीन असेल, कारण अजित पवारांवरती 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा, सिंचन घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर 10 दिवसाच्या आत अजितदादा तिकडे गेले। म्हणजे शेतकऱ्यांना कोणती गॅरंटी नाहीये, रोजीरोटीची गॅरंटी नाही, पण भ्रष्टाचारानं भ्रष्टाचार करा आणि भाजपामध्ये या, तुम्हाला आम्ही आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री करू, ये मोदी गॅरंटी आहे। ही गॅरंटी तुम्हाला परवडणार आहे? ही मोदी गॅरंटी? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।